नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय करतो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओपासून आपण मानसशास्त्रामधील मानसिक आरोग्य, त्या मानसिक आरोग्याच्या दरम्यान मानसिक विकृती असा एक घटक आहे। आता मानसिक विकृतीमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर याच्याबद्दल पाहिलं होतं, पण ते आपण बोर्डावर समजून सांगितलं होतं। त्याच्यामध्येच आणि भयगंड दुर्भीती म्हणजे फोबिया याच्याबद्दल सुद्धा पाहिलं होतं। त्याच्यामधले वेगवेगळे प्रकार फोबियाचे पाहिले होते, पण त्याच्या नोट्स आपण लिखित स्वरूपात पाहिल्या नव्हत्या। ती सिरीज तशीच चालू राहणार आहे, तो भाग 3 आहे। पण आता जो आपण पाहत आहोत डिसऑर्डर म्हणजेच मानसिक विकृती, आता याच्यामध्ये वेगवेगळ्या विकृती आहेत। आता आपण सर्वप्रथम मानसनस विकृतीमध्ये कोणकोणत्या विकृत्या आहेत त्याच्यातले विकृत्या पूर्ण करणार आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये पहिली जी विकृती पाहणार आहोत त्या विकृतीचं नाव आहे चिंता विकृती, त्यालाच इंग्लिशमध्ये एन्झायटी डिसऑर्डर असे म्हणतात। आता एन्झायटी डिसऑर्डर म्हणजे चिंता विकृती काय आहे, कशामुळे होतं याचे एकदम सविस्तर माहिती पाहणार आहोत। आणि आजपासून ह्या लिखित स्वरूपाच्या नोट्सची सिरीज चालू होत आहे। तर आता जास्त विषयांतर न करता आपण मानसिक आरोग्यामधलेच मानसिक विकृती याच्यामधली पहिली विकृती पाहू, चिंता विकृती। आता ही चिंता विकृती ही मानसनस विकृती आहे। चिंता विकृती ही मानसनस विकृती आहे। परीक्षेमध्ये काय विचारलं जातं, चिंता विकृती असे विचारत नाही, तर एन्झायटी डिसऑर्डर कशा संबंधीची विकृती आहे, किंवा चिंता विकृती म्हणजेच एन्झायटी डिसऑर्डर ही मानसनस विकृती आहे किंवा नाही असं विचारलं जातं। किंवा याचा शॉर्ट फॉर्म सुद्धा विचारलं जातं एन्झायटी डिसऑर्डर, त्याची लक्षणं सुद्धा विचारले जाऊ शकतात। तर आता चिंता विकृती एन्झायटी डिसऑर्डर, चिंता विकृती ही मानसनस विकृती आहे। मानसनस विकृती म्हणजे न्यूरोटिक डिसऑर्डर। आता ह्याच्यावर 3 प्रश्न तयार होतात। चिंता विकृती ही मानसनस विकृती आहे, प्रश्न काय होतो, चिंतानस विकृती ही मानसनस विकृती आहे किंवा नाही, तर चिंता विकृती ही मानसनस विकृती आहे। मानसनस विकृती म्हणजे काय, तर मानसनस विकृती म्हणजे न्यूरोटिक डिसऑर्डर। सर्वात प्रथम क्युलेन या संशोधकाने 1769 मध्ये न्यूरोसिस म्हणजे मानसनस विकृती हा शब्द प्रयोग वापरला। विधान महत्वाचं आहे। सर्वात प्रथम क्युलेन या संशोधकाने 1769 मध्ये, कधी 1769 मध्ये न्यूरोसिस म्हणजे मानसनस विकृती हा शब्द प्रयोग वापरला। मानसनस विकृतीला चेतापेशी विकृती असेही म्हणतात। इथे 4 प्रश्न तयार झालेले आहेत आतापर्यंत। चिंता विकृती ही मानसनस विकृती आहे, मानसनस विकृती म्हणजे न्यूरोटिक डिसऑर्डर, आणि सर्वात प्रथम क्युलिन या संशोधकाने 1769 मध्ये न्यूरोसिक म्हणजे मानसनस विकृती हा शब्द प्रयोग वापरला। आता मानसनस विकृतीला चेतापेशी विकृती असेही म्हणतात। अत्यंत भयप्रद व अनपेक्षित प्रसंगाने जो खोल मानसिक धक्का व्यक्तीला सहन करावा लागतो, त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही, आणि त्यातूनच मज्जा विकृती म्हणजे न्यूरोसिस निर्माण होते। विधान महत्वाचं, अत्यंत भयप्रीत व अनपेक्षित प्रसंगाने जो खोल मानसिक धक्का व्यक्तीला सहन करावा लागतो, म्हणजे अशी कोणतीही घटना ज्या घटनेचा आपण कधी विचार करू शकत नाही, ती घटना अचानक घडली आणि त्या घटनेचा आपल्या मनावर, आपल्या व्यक्तिमत्वावर खोलवर परिणाम होतो, आणि त्या घटनेचा म्हणजे त्याच्यातून जे परिणाम होतात ती घटना आणि त्याचे जे प्रतिसाद असतात ते सहन होत नाहीये। म्हणजे तो मानसिक धक्का व्यक्तीला सहन करावा लागतो पण तो सहन होत नाही, त्यामुळे त्या व्यक्तीला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही, आणि त्यातूनच मज्जा विकृती म्हणजे न्यूरोसिस निर्माण होते। आत्यंतिक व अतीव चिंता हे या विकृतीचे ठळक वैशिष्ट्य आहे। विधान महत्वाचं आहे। चिंता विकृतीचे ठळक वैशिष्ट्य काय आहे, तर आत्यंतिक व अतीव चिंता, आत्यंतिक म्हणजे जास्तीत जास्त चिंता, आणि अतीव चिंता हे या विकृतीचे ठळक वैशिष्ट्य आहे। कोणत्या विकृतीचे, चिंता विकृती म्हणजेच एन्झायटी डिसऑर्डरचे। चिंता विकृती ही मानसनस विकृतीचा प्रकार आहे। अपसामान्य वर्तनातील म्हणजेच विकृत वर्तन एक प्रमुख प्रकार म्हणजे चिंतावस्था विकृती होय। आता या चिंता विकृतीवर रॉस यांचं काय मत आहे ते पाहू। स्टेटमेंट आहे ते सुद्धा महत्वाचं आहे। जीवनातील भार व ताण यांच्याशी समायोजन करण्यात दोष निर्माण झाल्यामुळे ही एक लक्षण मालिका उद्भवते। असं कुणाचं मत आहे असं सुद्धा विचारलं जातं। जीवनातील भार व ताण यांच्याशी समायोजन करण्यात दोष निर्माण झाल्यामुळे ही एक लक्षण मालिका उद्भवते। तर हे रॉस यांचं स्टेटमेंट आहे। कठीण प्रसंगांना तोंड देताना वाजवीपेक्षा जास्त कृती केल्याने चिंतावस्था विकृती निर्माण होते। गोंधळ
गूढ व अज्ञाताची भीती म्हणजे चिंतावस्था होय. विधान महत्वाचं आहे, परीक्षेला विचारलं गेलं होतं. गोंधळ, गूढ व अज्ञाताची भीती म्हणजे काय? तर गोंधळ, गूढ व अज्ञाताची भीती म्हणजे चिंतावस्था होय. जीवनातील जबाबदाऱ्या व कठीण प्रसंगांना सामोरे जाताना सौम्य ते मध्यम चिंतावस्थेची पातळी असेल तर आपल्याला मदत होते. महत्वाच्या परीक्षेसाठी अभ्यास करताना किंवा मुलाखतीत जाताना चिंतावस्थेचा अनुभव आपणास येतो. आता हे साहजिक एकदम सरळ उदाहरण आहे. आपली कुठलीही परीक्षा असो, आपण त्या परीक्षेसाठी एकदम तयारी जर केलेली असेल किंवा त्या परीक्षेची थोडी सुद्धा भीती असेल तर त्या परीक्षेचा अभ्यास करताना किंवा इंटरव्ह्यूला वगैरे जाताना आपण जे जास्त विचार करायला लागतो तेच असते चिंतावस्था. त्या चिंतावस्थेचा अनुभव आपणास येतो. या उलट तीव्र चिंतावस्थेची पातळी विविध समस्यांचे कारण बनते, जसे कामावर लक्ष केंद्रित न करणे. जर आपण एखादं काम करत आहे, त्या कामामध्ये जर आपलं लक्ष लागतच नसेल तर लक्ष न लागण्यामागचं मेन कारण काय असतं? आपण चिंतावस्थेमध्ये गेलेलो असतो. कारण आपल्या डोक्यामध्ये वेगळेच काहीतरी विचार चालू असते आणि त्याच विचारांबद्दल आपण अतीव म्हणजे सारखाच विचार करत बसलेलो असतो. त्यामुळे आपल्या कामावर लक्ष केंद्रित होत नाही. जर आता आपण अभ्यास करत बसत असोल तर आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालू असतात, पण कुठला तरी असा एक विचार असतो, त्या विचारामुळे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. सध्याचं महत्त्वाचं कारण काय आहे? TETचा रिझल्ट न लागणं, टेट नोटिफिकेशन न येणं हे महत्त्वाचे कारण आहेत. आपला अभ्यास पठारावस्थेमध्ये जाणं किंवा आपला अभ्यास व्यवस्थित न होणं. कारण काय? आपण चिंता करत बसलो, TETचा रिझल्ट लागतो का नाही, का TET डबलच होते, का टेटची परीक्षाच होणार नाही, माझं वयच वाढत चाललंय, माझं कायच होईल, अशी जी चिंता करत बसतो त्यामुळं आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाहीये. कार्य निष्पादन खालावणे किंवा अभ्यासावर लक्ष केंद्रित न होणे अशा कितीतरी समस्या तीव्र चिंतावस्थेमुळे निर्माण होतात. कारण नसतानाही तीव्र चिंतेचा सतत अनुभव येणे अशी चिंतावस्था विकृतीमध्ये मोडते. आता कधी कधी माणसाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येतो, कारण नसताना सुद्धा माणूस चिंतेमध्ये बसतो किंवा चिंता अवस्थेमध्ये असतो, काहीतरी विचार करत बसतो. त्याला विचार करण्यामागचं काही रिझनच नसतं, तरी सुद्धा विचार करणं किंवा चिंता करत बसणं हे चिंता अवस्था विकृतीमध्ये मोडते. दैनंदिन कार्यामधून कोणतेही स्पष्ट बाह्य कारण नसताना जी तीव्र चिंता निर्माण होते तिला चिंता अवस्था विकृती असे म्हणतात. विधान महत्वाचं आहे. दैनंदिन कार्यातून कोणतेही स्पष्ट बाह्य कारण नसताना जी तीव्र चिंता निर्माण होते तिला चिंता अवस्था विकृती म्हणतात. सामान्य व्यक्तीपेक्षा चिंता अवस्थेच्या रुग्णांमधील चिंता अवस्थेची लक्षणे दीर्घकाळ टिकून राहतात. कारण नाहीसे झाले तरी लक्षणे दिसतात. नेहमी केल्या जाणाऱ्या तक्रारी, अतिशयोक्तीपूर्ण वक्तव्ये याद्वारे काही व्यक्ती चिंतेपासून सुटका घेतात. विधान खूप महत्वाचं आहे, हे रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडलेलं आहे. नेहमी केल्या जाणाऱ्या तक्रारी, अतिशयोक्ती वक्तव्य याद्वारे काही व्यक्ती चिंतेपासून सुटका घेतात किंवा सुटका करून घेतात. नेहमी केल्या जाणाऱ्या तक्रारी म्हणजे कुठलाही एखादा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीबद्दल सतत तक्रारी करत राहणं किंवा त्याच्याबद्दल द्वेष निर्माण करणं. आणि अतिशयोक्तीपूर्ण वक्तव्य करणं म्हणजे मी असाच आहे, मी हेच केलं, मी तेच केलं, आपल्या तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करण्यासाठी अतिशयोक्तीपणाचे वक्तव्य केले जातात. नेहमी केल्या जाणाऱ्या तक्रारी, अतिशयोक्तीपूर्ण वक्तव्य याद्वारे काही व्यक्ती चिंतेपासून सुटका करून घेतात. आता चिंता अवस्थेमध्ये आढळणारे काही ठळक घटक आहेत, ते कुठले आहेत? थकवा, कंटाळवाणेपणा, अशक्तपणा आणि निद्रानाश. आता निद्रानाश ही सुद्धा एक लय महत्वाची विकृती आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार पडतात, पण आपण ते सेपरेट भाग घेणार आहोत निद्रानाशचा. आता चिंतेचे किंवा चिंतावस्थेचे प्रमुख लक्षणे काय आहेत ते पाहू. सतत ताण जाणवणे, एकाग्र चित्ताचा अभाव, सतत दक्षता बाळगणे, परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न, थकवा, चक्कर येणे, छातीत धडधडणे, घाम येणे, झोप न येणे हे चिंता अवस्थेचे प्रमुख लक्षण आहेत. आता ह्याच्यापैकी तुम्हाला कुठले लक्षण आहेत त्याच्याहून एक ठरवून घ्या की तुम्ही चिंता अवस्थेत आहात का नाही. सतत ताण जाणवणे म्हणजे तुम्ही काहीतरी कुठल्या तरी गोष्टीबद्दलचा विचार करणे किंवा डोक्यामध्ये सतत चिडचिड होणे, एकाग्रचित्तेचा अभाव, अभ्यास करताना किंवा कुठलेही काम करताना जर तुमच्यामध्ये एकाग्रचित्तेचा अभाव येत असेल तर तुमच्या ह्याच्यामध्ये चिंता अवस्था निर्माण होत आहे. परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न किंवा आता अभ्यास करायचा आहे, अभ्यास होत नाही म्हणून अभ्यास करायचा नाही, ते अभ्यासाला सामोरं जायचं टाळणं, सतत दक्षता बाळगणं किंवा कुठलेही आता
काहीतरी असं कुठलीही गोष्ट असेल किंवा एखादा फोन असेल, पुस्तक असेल, काही असेल त्याच्याबद्दल सारखं दक्षता बाळगणं, किंवा आता मला झटकाच येतो की काय, मी अपंगच होतो की काय असं त्याबद्दल, किंवा मला वेळच लागते की काय ह्याच्याबद्दल सारखं दक्षता बाळगणे. थकवा, चक्कर येणे, छातीत धडधडणे, घाम येणे, झोप न येणे हे सर्व चिंतेचे किंवा चिंतावस्थेचे प्रमुख लक्षण आहेत. विशिष्ट परिस्थितीतील वैशिष्ट्यपूर्ण चिंतेचे स्वरूप लक्षात घेऊन चिंता विकृतीचे विविध प्रकार केले जातात. इतक्या वेळ आपण फक्त चिंता विकृती म्हणजे काय, त्याचे लक्षणं काय आहेत, व्यक्तीचं वर्तन कसं असतं, रॉस यांचं मत पाहिलं, पुन्हा चिंतावस्थेत आढळणारे घटक पाहिलं. आता आपण चिंता विकृतीचे वेगवेगळे प्रकार पडतात. आता चिंता विकृती मेन आहे, पण त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे प्रकार आहेत, ते कुठले पाहू. सर्वात पहिला मेन प्रकार आहे ॲगोराफोबिया एन्झायटी. ॲगोराफोबिया एन्झायटी. आता काय आहे ॲगोराफोबिया एन्झायटी? म्हणजे खुल्या जागांची भीती होय. आता खुल्या जागांची भीती म्हणजे काय, एखादी मोकळी जागा आहे किंवा एखादं पटांगण आहे त्या जागेवर जाणं, किंवा आता ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर जाणं. एकदम ग्राउंडवर थांबलो की आपल्याला आजूबाजूने एकदम मोठं ग्राउंड, छोटंसं ग्राउंड असतं पण एकदम महाकाय ग्राउंड असल्यासारखं वाटतं. ते ग्राउंड आपल्याला वाळवंट असल्यासारखं दिसतं. ती म्हणजे खुल्या जागांची भीती. म्हणजे आजूबाजूला झाडे वगैरे नाहीत किंवा अशी थोडी सुद्धा खुली जागा असेल तर त्या मोकळ्या जागेची वाटणारी भीती. आता धान्याचे गोडाऊन असेल, तिथं मोकळी जागा असते पण तिथं माणसं वगैरे, रहदारी वगैरे नसते, तिथं सुद्धा जायची भीती वाटते. ती झाली ॲगोराफोबिया एन्झायटी. आता हे फोबिया अंतर्गत येतं, पण हा चिंता विकृतीचाच एक मेन प्रकार आहे. चिंतावस्था विकृती प्रकारामध्ये ॲगोराफोबिया हा सर्वात तीव्र दुर्भीतीचा प्रतिक्रिया असणारा प्रकार आहे. दुर्भीती म्हणजेच भयगंड, भयगंड म्हणजे फोबिया. चिंता अवस्था विकृती प्रकारांमध्ये ॲगोराफोबिया हा सर्वात तीव्र दुर्भीतीचा प्रतिक्रिया असणारा प्रकार आहे. म्हणून अशा प्रकारच्या विकृतीग्रस्तांना उपचारांची गरज असते. ॲगोराफोबिया हा विविध भीतींचा समुच्चय होय. ॲगोराफोबियाच्या रुग्णांना नवख्या जागा, बाजार, भुयार, पूल, धान्य कोठार, सार्वजनिक बस, रेल्वे, विमानतळ इत्यादी सारख्या जागांची भीती वाटते. आता धान्याचं गोडाऊनचं उदाहरण मी मागे दिलं होतं त्याच प्रकारचं आहे. ॲगोराफोबियाच्या रुग्णांना कशा कशाची भीती वाटते? नवख्या जागा म्हणजे अनोळखी जागेंची, बाजाराची, भुयार, पूल, धान्य कोठार, सार्वजनिक बस, रेल्वे, विमानतळ इत्यादींसारख्या जागांची भीती वाटते. आता त्याच्यातला दुसरा प्रकार आहे सामान्यकृत चिंता विकृती म्हणजे जनरलाइज एन्झायटी. ह्याच्यामध्ये काय आहे, सामान्यकृत चिंता विकृतीमध्ये मुख्यतः भास होत असतात. आता हे भास कशा प्रकारचे होत असतात ते पाहू. बऱ्याच वेळा ह्या विकृतीच्या झटक्यांमध्ये कंट्रोल तुटतो व माणूस आगळा वेगळा वागायला लागतो. म्हणजे एकदमच अंगात काहीतरी शिरल्यासारखं आपण बरगळायला लागतो, बडबड करायला लागतो, येड्यासारखं बोलतो, येड्यासारखं हातपाय हलवतो. हे त्या प्रकारामध्ये येतं सामान्यकृत चिंता विकृतीमध्ये. आता ह्या विकृतीमध्ये रुग्णांना अचानक भीतीचे झटके येतात. ही भीती त्यांच्या मनातील असते व बऱ्याच वेळा भीतीचे कारण घाबरण्यासारखे नसते. म्हणजे कारण काहीच नाहीये, कारण कुठलं घाबरण्यासारखं नाही, तरी सुद्धा व्यक्ती घाबरतो व झटका आल्यासारखं करतो, भांबारून जातो, त्यांना कळत नाही, त्याचं स्वतःवर कंट्रोल नाही. हे सामान्यकृत चिंता विकृतीमध्ये येतं, म्हणजे जनरलाइज एन्झायटीमध्ये येतं. सामान्यकृत चिंता विकृतीत मुख्यतः भास होत असतात. बऱ्याच वेळा ह्या विकृतीतील झटक्यांमध्ये कंट्रोल तुटतो व माणूस आगळा वेगळा वागायला लागतो. ह्या विकृतीत रुग्णांचा अचानक भीतींचे झटके येतात. ही भीती त्याच्या मनातील असते व बऱ्याच वेळा भीतीचे कारण घाबरण्यासारखे नसते. मात्र रुग्णाला एकदा भीती वाटल्यामुळे तो सारखाच ह्या गोष्टीला घाबरू लागतो व घाबरून जात असतो. म्हणजे समजा आता तुम्हाला एखाद्या व्यक्तीने जर डोळे फाडून जर बघितलं असेल तर तुम्ही शेवटपर्यंत त्या व्यक्तीला घाबरता आहे, त्या प्रकारचं आहे. म्हणजे कारण असताना त्याने साधं सुद्धा असं एकदम डोळे फाडून बघितलं आणि त्याच वेळेस तुम्ही घाबरलात तर ते तुमच्या मनामध्ये बसतं आणि तुम्ही त्याच गोष्टीला सतत घाबरत बसतात. आता चिंता विकृतीमध्ये तिसरा प्रकार आहे पॅनिक डिसऑर्डर. आता पॅनिक डिसऑर्डर म्हणजे काय आहे? चिंता विकृतीचाच प्रकार आहे. ते काय येते त्याच्यात पाहू. ह्या प्रकारामध्ये तीव्र चिंता आणि भीती किंवा दहशतीच्या अचानक भावनांच्या पुनरावृत्ती भागांचा समावेश आहे, जो काही मिनिटातच शिखरावर पोहोचतो व पॅनिक अटॅक येतो. खूप महत्वाचा आहे. एखाद्या गोष्टीची जर भीती वाटली किंवा एखाद्या गोष्टीची चिंता करू लागलो तर आपल्या मनामध्ये अचानक दहशतीचं वातावरण निर्माण होतं. त्याच्याबद्दल खूप घाबरून जातो, भांबावून जातो,
मग ते ज्या गोष्टीबद्दल भीती वाटली होती किंवा कुठल्या गोष्टीबद्दल चिंता करत बसतो होतो त्या गोष्टीची वाटणारी भीती एकदम वाढते, किंवा चिंता करत असेल तर एकदम हाय लेवलला जाऊन आपण चिंता करतो, मग ते भावनांचा कल्लोळ एकदम माजलेला असतो. त्यामुळं एकदम जो प्रतिसाद निर्माण होतो किंवा एकदम जी कृती होते किंवा आपल्या शरीरामध्ये एकदम जी रिॲक्शन होते ते असते म्हणजे पॅनिक डिसऑर्डर, म्हणजेच एक प्रकारचा पॅनिक अटॅक येतो. पॅनिक अटॅकमध्ये श्वास जोरजोरात फास्ट म्हणजे या पॅनिक डिसऑर्डरमध्ये व्यक्ती जोरजोरात श्वास घ्यायला चालू करतो. आता याच्यामध्ये काय होतं, छातीत दुखणे, हातपाय कापणे, तीव्र वेदना होणे अशा भावना दिसू लागतात. म्हणजे पॅनिक डिसऑर्डर म्हणजे पॅनिक जर अटॅक यायला लागला तर हे लक्षण दिसू लागतात. छातीत दुखणे, हातपाय कापणे, तीव्र वेदना होणे अशा भावना दिसू लागतात. म्हणजे पहिलं म्हणत होतं ना, माणूस टेन्शन न मिळालं त्याला अटॅक आला, तो अटॅक असतो पॅनिक डिसऑर्डरचा, म्हणजे चिंतेमुळे जास्त विचारामुळे आलेला असतो, तोच असतो पॅनिक डिसऑर्डर. आता पाहू आपण निवडक उत्परिवर्तक म्हणजे सिलेक्टिव्ह मल्टीसम एन्झायटी. हा आजार मुख्यतः लहान मुलांना होतो. निवडक उत्परिवर्तक म्हणजे सिलेक्टिव्ह मल्टीसम एन्झायटी हा विकृती आहे ना, ही विकृती मुख्यतः लहान मुलांना होते. लहान मुलांना काही विशिष्ट निवडक परिस्थितींमध्ये बोलण्यात सातत्याने अपयश येते, जसे की शाळा. आता शाळेमध्ये ते गेले तर त्यांना एकदम शाळेमध्ये बोलताच येत नाही, म्हणजे ते असतं निवडक उत्परिवर्तक. जेव्हा इतर परिस्थितींमध्ये जसे कुटुंबातील जवळच्या सदस्यांसह घरी बोलू शकतात तेव्हा सुद्धा. आता आहे सामाजिक चिंता विकृती म्हणजे सोशल एन्झायटी. ह्या एन्झायटीमध्ये म्हणजे सामाजिक चिंता विकृतीमध्ये जास्त लोकांसमोर बोलण्याची भीती वाटते. आता स्टेजवर येताना बोलण्याची भीती किंवा वर्गामध्ये असताना समोर येऊन बोलण्याची भीती ही सामाजिक चिंता विकृती आहे. नवीन मित्र किंवा मैत्रिणीसोबत बोलण्यास भीती वाटणे. आता आपले नवीन मित्र मैत्रिणी झाले असतील तर त्यांना बोलण्यासाठी वाटणारी भीती ही सामाजिक चिंता विकृती आहे. ह्यामध्ये रोगी हा विचार करतो की लोक कसे वागतील व काय म्हणतील, ह्याच्यामुळेच आपल्या जीवनाचा सत्यानाश होतो. ह्याच गोष्टीमुळे माणूस मागे पडतो आणि ह्याच गोष्टीमुळे माणूस पुढे जात नाहीये किंवा त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होत नाहीये. तो जास्ती काय करू शकत नाही. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील त्याच्यापेक्षा आपल्याला काय वाटतं ते महत्त्वाचं असतं. सामाजिक चिंता विकृतीमुळेच लोक सध्या मागं पडतात. म्हणजे आपण मागं पडतो कशामुळं, लोक काय विचार करतील, लोकांना काय वाटेल, मग लोक कसे वागतील, ह्याच गोष्टीतून आपण पुढे जात नाहीत. लोगों का काम है कहना, लोग तो कहते ही रहेंगे. तसं आहे, आपण आपलं काम करायचं म्हणजे सामाजिक चिंता ठेवायची नाही. लोक काय कसे असतात, चांगलं जरी वागलं तरी वाईटच म्हणणार आहेत, वाईट जरी वागलं तर चांगलंच म्हणणार आहेत. लोकांचं काम आहे शेवटपर्यंत नाव ठेवायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. हाच एक उत्तम उपाय आहे सामाजिक चिंता विकृतीतून बाहेर पडायचा आणि आपलं व्यक्तिमत्व सुधारायचा. तर अशा प्रकारची होती ही चिंता विकृती म्हणजे एन्झायटी डिसऑर्डर. आता ही एन्झायटी डिसऑर्डर म्हणजे चिंता विकृती ही मानसनस विकृती आहे. मानसनस विकृती म्हणजे न्यूरोसिक डिसऑर्डर आहे आणि याचा सर्वप्रथम उल्लेख क्युलेन या संशोधकाने 1769 मध्ये न्यूरोसिस म्हणजे मानसनस विकृती हा शब्दप्रयोग वापरला होता. आता याच्यामध्ये आपण रॉस यांचं मत पाहिलं, त्यांची लक्षणं पाहिली, चिंतावस्थेचे प्रमुख लक्षणं पाहिली, चिंतावस्थेमध्ये आढळणारे घटक पाहिले, मग याच्यामध्ये येणारे प्रकार पाहिले. ॲगोराफोबिया एन्झायटी म्हणजे खुल्या जागांची भीती पाहिली, पुन्हा सामान्यकृत चिंता विकृती पाहिली, पॅनिक डिसऑर्डर पाहिला, निवडक उत्परिवर्तक डिसऑर्डर पाहिलं, पुन्हा सामाजिक चिंता विकृती पाहिलं. या चिंता विकृतीमध्ये एवढे सर्व घटक महत्त्वाचे होते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा प्रश्न विचारला होता की एखाद्याकडे मांजर आहे किंवा मांजरासंदर्भात वाटणारी भीती हा कोणत्या प्रकारचा फोबिया आहे, किंवा एखाद्याकडे मांजर आहे, ती मांजर पाहताना किंवा त्या मांजरीबद्दल विचार करताना सुद्धा अत्यंत चिंता किंवा भीती असू शकते, हा कोणत्या प्रकारचा फोबिया आहे असा प्रश्न विचारला होता. तर या प्रश्नाचं उत्तर दीपाली खरात, डी पवार आणि प्रीती खडसे या मॅडमनी दिलेलं आहे. आता त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर आहे एईल रोफोबिया म्हणजे मांजरी संदर्भात वाटणारी भीती हा एईल रोफोबिया आहे. यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते अत्यंत बरोबर आहे, त्यांचं अभिनंदन. आणि आजच्या या व्हिडिओमधला प्रश्न असा आहे की उंदरा संदर्भात वाटणारी भीती हा कोणता फोबिया आहे, म्हणजे उंदीर पाहताना अंगाचा थरकाप होणे किंवा उंदीर पाहिल्या सैरावैरा होणे. तर उंदरा संदर्भात वाटणारी भीती हा कोणत्या प्रकारचा फोबिया आहे, इंटरनेटवर सर्च करा आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हा डिसऑर्डर मधला पहिली जी विकृती होती मानसनस विकृतीमधली चिंता विकृती हा घटक आपला संपलेला आहे. ह्या नोट्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट्स किंवा तुमच्या काही प्रतिक्रिया, तुमच्या काही समस्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल आणि व्हिडिओ शेअर करा. खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पुढली विकृती पाहू, म्हणजेच डिसऑर्डर पाहू.